आपल्या सर्वांचं या स्वागत समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मराठवाडी मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावून ज्यांनी आपली वाङ्मयीन कारकीर्द कसदार केली, कविता, कथा, कादंबरी, ललित, समीक्षा अशा बहुविध वाङ्मयी प्रकारांमध्ये ज्यांच्या लेखणीनं लिलया संचार केला, वक्ता म्हणून ज्यांनी विषयाचे प्रतिपादन सदैव सतेज ठेवले, शिक्षक म्हणून ज्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना प्रकाश वाटेवर आणून उभे केले, आणि मुख्य म्हणजे माणूस म्हणूनही ज्यांच्या जगण्याचे मोल तालेवार राहिले, अशा टवटवीत बहुआयामी प्रतिभेच्या आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी सर यांच्या अमृत महोत्सवाचा हा सानंद सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे संपन्न होतोय. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अध्यक्ष महोदय आणि प्रमुख अतिथी आपणाला विनंती करतो की आपण सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावीत आणि दीप प्रज्वलित करून या समारंभाचा प्रारंभ करावा. नांदेडचं आविष्कार साहित्य मंडळ कुरुंदकर गुरुजींचं एक जिवंत स्मारक चालवतं, ते म्हणजे नरहर कुरुंदकर साहित्य संमेलन. या संमेलनाच्या उद्घाटनाला एकदा हम मराठे आले होते आणि ते असं म्हणाले होते की नांदेड सबंध महाराष्ट्रामध्ये जर परिचित असेल तर फक्त ते दोन नावामुळं आहे. एक राजकारणामध्ये डॉक्टर कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांच्यामुळं, आणि दुसरं साहित्यामध्ये कैलासवासी नरहर कुरुंदकर सर यांच्यामुळं. त्याच काळामध्ये आंध्र, कर्नाटक अशा सीमारेषेवर असलेला, खरं तर देगलूर हे काय फार मोठं शहर नाही, देगलूरसारख्या एका मोठ्या खेड्यामध्ये तिथं वास्तव्याला राहून आपल्या जिल्ह्याचा सबंध महाराष्ट्रालाच नव्हे तर जिथं जिथं मराठी माणूस आहे सबंध भारतभर इथपर्यंत आपल्या शब्दांनी आपल्या जिल्ह्याचा परिचय करून देणारे तांबोळी सर, त्यांच्या कुठंच तडजोड केली नाही कुठल्याच गोष्टीमध्ये. तांबोळी सरांच्या स्वभावानुसार तडजोड जिथं कुठंच त्यांना माहीत नव्हती, मान्य नव्हती, तसंच काम, तसंच संयोजन सगळ्याच पद्धतीनं, अगदी रांगोळीपासून आपण आला आहात तिथपासून ते आपल्या संगीत सेवेलाही नांदेड जिल्ह्यामधले अत्यंत कसदार संगीत सेवक आपल्यासाठी इथं रुजू होणार आहेत. सगळ्याच गोष्टींमध्ये ज्यांच्या शुभहस्ते आपणाला सरांचा इथे सन्मान करायचा आहे ते महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत माननीय कुमार केतकर सर यांचं स्वागत करण्यासाठी स्वागताध्यक्ष मारुती वाडेकर यांना मी विनंती करतो. आपल्या नांदेडचं वैभव असलेलं आपलं विद्यापीठ, या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय पंडित विद्यासागर सर यांचंही स्वागत होईल. मी त्यांचं स्वागत करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील सर यांना विनंती करतो. या अमृत महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नागनाथ पाटील. सरांनी अखंड शब्दसेवा केली, शब्दसाधना केली, आणि मग 75मध्ये आल्यानंतर त्यांनी अशी संकल्पना व्यक्त केली, असा मानस व्यक्त केला की या निमित्तानं एखादा चांगल्या कवीला महाराष्ट्रातल्या पुरस्कार दिला जावा, त्याचा प्रारंभ करावा. यावर्षी ज्या कवींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे ते मंगेश काळे इथं उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण कृपया या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर आजच्या या समारंभाचे प्रमुख अतिथी, यांचं स्वागत करण्यासाठी प्राध्यापक नारायण शिंदे सर यांना विनंती करतो. उपाध्यक्ष या सत्कार समितीचे माननीय मंगेश काळे. आपल्या महानगरीचे उपमहापौर माननीय श्री आनंद चव्हाण सर यांचं स्वागत या संयोजन समितीचे कार्यकर्ते निमंत्रक माननीय बालाजी बिद्दार हे करतील.
आजच्या या काव्य पुरस्काराचे मानकरी कवी श्री मंगेश काळे यांचं स्वागत करण्यासाठी सल्लागार समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीनं प्रातिनिधिक म्हणून माननीय केशव घोणसे पाटील यांना मी विनंती करतो की केशव घोणसे पाटील यांनी मंगेश काळे यांचं स्वागत करावं. नामदार पालकमंत्री महोदय या निमित्तानं सरांचं स्वागत करणार आहेत, सरांचा सन्मान करणार आहेत. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून, एक साहित्य रसिक म्हणून, साऱ्याच नात्यानं एक वाचक म्हणून, एक रसिक श्रोता म्हणून आणि राज्याचे प्रतिनिधी म्हणूनही पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या निमित्तानं आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. नामदार पालकमंत्री डी.पी. सावंत साहेब. नांदेडचे थोर साहित्यिक, लेखक, कवी श्री लक्ष्मीकांतजी तांबोळी यांच्या अमृत महोत्सवाच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू श्री पंडित विद्यासागरजी, माजी कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आदरणीय श्री नागनाथ कोत्तापल्लेजी, ज्येष्ठ समीक्षक ज्यांना आपण नेहमी टी व्हीवर जास्ती पाहतो आदरणीय कुमार केतकरजी, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपमहापौर आमचे मित्र आनंद चव्हाण, आजचे उत्सवमूर्ती श्री लक्ष्मीकांतजी तांबोळी, सौभाग्यवती तांबोळी व समस्त उपस्थित तांबोळी परिवार, या अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम, व्यासपीठावर उपस्थित श्री बापू दासरी, श्री बालाजी इबिद्वार, प्राचार्य नागनाथ पाटील, श्री केशव घोणसे पाटील, श्री विजय बंडेवार, प्राध्यापक दीपक कासराळीकर, श्री नारायणराव शिंदे, श्री विश्वनाथराव रत्नाळीकर, कवी श्री मंगेश काळे, या कार्यक्रमाला खास उपस्थित नांदेडचे साहित्यिक बुध वाडीकर सर, ज्येष्ठ पत्रकार सुधाकररावजी डोईफोडे, सर्वांची नावं घेत नाहीत, सर्वच आज इथं मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे. उपस्थित सर्व नांदेडचे रसिक, सरस्वती पुत्र, बंधू आणि भगिनी, मला खरोखरच नवल वाटते की एखादा कार्यक्रम 6ला म्हणजे 6ला डॉट सुरू व्हायचा. ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आज तांबोळी साहेब तुमच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नांदेडला पाहायला मिळते. त्याच्यावरून तुमच्यावर प्रेम करणारी किती मंडळी नांदेडमध्ये आहेत याचा प्रत्यय या निमित्ताने सगळ्यांना आला. त्यांनी म्हणालं की सगळे प्रथा बाजूला ठेवून, सगळे संकेत तोडून अध्यक्षांना पहिल्यांदा बोलायला लावतो. मी आधीच सांगू इच्छितो, मी खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो की काही अर्जंट कामामुळे मला या देवगिरीने जावं लागते. सकाळी 9ला मुंबईला माझी मीटिंग आहे, दुसरा काही पर्याय नाही आणि म्हणून सुरुवातीला मी बोलून देवगिरीला जाणार आहे आणि म्हणून मी हे पहिल्यांदा बोलण्यासाठी त्यांच्याकडे परवानगी मागितली आणि त्यांनी मोठ्या मनाने, तांबोळी साहेब नेहमीच मोठ्या मनाने आम्हाला कुठल्याही गोष्टी माफ करतात, सांगतात, काही चुका असतात तर सांगतात आणि एक पितृतुल्य असं व्यक्तिमत्व आज 75वी गाठते, याचा खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आणि शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचा सचिव या नात्याने मी आपलं मनापासून अभिनंदन करतो तांबोळी साहेब. खरं म्हणजे
मी इथे ऐकायलाच थांबायला हवं होतं, कारण एवढे दिग्गज सगळे साहित्यिक बोलणार आहेत. त्यांच्यासमोर मला बोलणं म्हणजे साहित्याबद्दल म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. परंतु तरीसुद्धा एक नांदेड जिल्ह्यातील एक साहित्यातली एक मोठी घटना म्हणावी लागेल. ही एक चांगली घटना की आज लक्ष्मीकांतजी तांबोळी यांची 75वी आपण साजरी करत आहोत. मराठवाडा गीत ज्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने लिहिलं, या मातीचा पुन्हाईचा टिळा कपाळी लावू. खरं म्हणजे शिल्पकार जसा पाषाणातलं सौंदर्य बाहेर काढतो, तसे कवी पण मातीतली पुण्याई बाहेर काढतो. आणि ही मातीतली पुण्याई जी आहे ती तांबोळी सरांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने या पिढीला समजावून सांगितली. मी परवा गप्पी मनूरकरांच्या अमृत महोत्सवाला पण गेलो होतो उमरीला. त्यांनी तिथं भाषणात आपल्या उत्तर देताना सांगितलं की या मातीला मी सलाम करतो, उमरीच्या, ज्या मातीने मला एवढं काही दिलं, प्रेरणा दिली आणि ज्या प्रेरणेतून मी लिहू शकलो. तर ह्या मातीला सलाम करणारे आज आपले लेखक आपल्याकडे आहेत आणि मातीची किंमत सांगणारे आज लेखक आपल्याकडे आहेत. याचा खरोखरच आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. पुढे ते म्हणतात की जोवर वाहे गंगा माई तोवर गाडगाव गोदामाई. तर नांदेडला तर गोदामाईलाच बोलावं लागेल. आपली दक्षिण गंगा म्हणतो आपण गोदावरीला. पण इथे थोडं आम्हाला बरेच वर्ष खटकत होतं की गोदामाई वाहनच बंद झाली होती, कोरी ठणठणीत पडली होती. आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतली. मग आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांनी अगदी जायकवाडीपासून ते थेट पोचंपाडपर्यंत पाणी राहील अशी व्यवस्था केली, धरणं बांधली. आणि आज गोदामाईमध्ये पाणी आहे बघा, 12 महिने 24 तास पाणी राहणार. त्यामुळे जोवर वाहे गंगामाई तोवर गाणे गाव गोदामाई. हे खरोखरच म्हणजे आता मराठवाडा गीत कायम गायला हरकत नाही, कायम प्रेरणा आपल्याला या गीतातून आपल्याला मिळायला हरकत नाही असं मला वाटतं. आज लक्ष्मीकांतजी तांबोळी माझा फार परिचय नव्हता, परंतु गेल्या 5-7 वर्षामध्ये त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी चर्चा करायचा आणि त्यांच्याशी हितगुज साधायचा म्हणजे अवसर प्राप्त झाला. अतिशय दिलखुलास असं एक व्यक्तिमत्व, परखड विचार, कुठल्याही गोष्टीवर रोखठोक बोलायचं आणि आपले स्वतःचे विचार जे आहेत ते चांगल्या तऱ्हेने मांडायचे, असं एक दिलखुलास व्यक्तिमत्व कधी भेटलो तर गप्पा टप्पा इतक्या जोरात करायच्या. म्हणजे ते गप्पा करणे हे त्यांचं स्थायी भाव आहे. स्वतःच्या मनातल्या गोष्टी सगळ्या दिलखुलासपणे जनतेला सांगणं, खरं म्हणजे हा साहित्यिकाचा स्थायी भाव असतोच, लेखकाचा स्थायी भाव असतोच. परंतु ते लक्ष्मीकांत तांबोळींमध्ये जास्ती मोठं आणि जोरात बघायला मिळतं, आपल्याला आणखीन दिलखुलासपणे बघायला मिळतं. अशा एक सार्वजनिक व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा व्यक्तिमत्व त्यांचं जे आहे ते अतिशय दिलखुलास असं व्यक्तिमत्व या निमित्ताने लक्ष्मीकांतजी तांबोळी यांच्याकडे आहे. अतिशय चांगला परिवार, सुखी परिवार. खरं म्हणजे कविता जेव्हा सुचते त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी असल्याच लावेल, त्याशिवाय कवीचं मन हे कवित्वाकडे जात नाही. आणि म्हणून या सगळ्या सुखाने आणि सगळ्या गोष्टीने संपन्न असे लक्ष्मीकांत तांबोळी यांचं कुटुंब आहे. आणि त्यातून त्यांना कविता स्फूर्ती असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. त्यांच्या सौभाग्यवती पण आज बरोबर आहेत आणि अतिशय चांगली मोलाची साथ त्यांना त्यांची लाभते आहे. हेही आपल्यासाठी सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अशाच लक्ष्मीकांत तांबोळी यांनी अनेक कविता लिहिल्यात. आजही त्यांच्या एका कविता संग्रहाचा मला वाटतं आपण हे करत आहोत. तसा मी काही कवी नाही की कविता म्हणू किंवा समीक्षकही नाही की तुमच्या कवितेवर बोलू, परंतु हे कविता लिहिणं हे आपण असंच अखंडपणे चालू ठेवावं अशी माझी एक कविताचा वाचक म्हणून आपल्याकडून नक्कीच अपेक्षा राहील. येणाऱ्या काळामध्ये, उरलेल्या आयुष्यामध्ये आपण असंच लेखन करावं. आपलं मराठवाडा गीत हे मराठवाड्याच्या तरुणाईला नेहमीच प्रेरणा देत राहील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि जास्त वेळ न बोलता आपल्याला सगळ्यांनाच ऐकायचं आहे.
आणि मलाही जायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ आपल्यामध्ये न राहता लक्ष्मीकांत तांबोळींना मी खूप खूप शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड असं आयुरारोग्य लाभो आणि त्यांच्याकडून अशीच सरस्वतीची सेवा कायम घडत राहो अशी अपेक्षा आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पालकमंत्री महोदय. खरंच आपण आपल्या रसिकतेची साक्ष आपण इथे दिली आणि आपण जे म्हणाला दोनदा उल्लेख झाला गंगेचा, तो खरंच आहे. आपल्याकडे ग्रामीण भागात गोदावरीला गंगा म्हणण्याचं प्रघात आहे. आपल्या सर्वांचं स्वागत इथं आपल्याला गाण्यातून करायचं आहे. नांदेडच्या शारदा संगीत विद्यालयाचे संचालक आणि त्यांचे प्राध्यापक सौभाग्यवती मंजुषा देशपांडे आणि प्रमोद देशपांडे आणि त्यांचे सर्व कलाकार हे आपल्यासमोर शारदास्तवन सादर करतील. शारदास्तवनाच्या ऐवजी मराठवाडा गीतच ते सादर करणार आहेत. ज्या मराठवाडा गीताचा उल्लेख आता नामदार पालकमंत्री महोदयांनी केला, या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, जोवर वाहे गोदामाई तोवर गाणी गाऊ. आता हे गीत सादर करतील. यामध्ये काही सहभागी कलावंत आहेत. तेजश्री, शबरी, कल्याणी, मानसी, सायली आणि शुभम, योगेश, राजरत्न. हार्मोनियमवर आणि तबल्यावर आहेत स्वरूप स्वरेश देशपांडे. जितकं माय बोलीवर प्रेम तितकंच नव्हे तर त्याहून जास्तच इथल्या मातीवर, इथल्या संस्कृतीवर. तिचा गंध श्वासाश्वासातून जाणवतो, नसा नसात भिनतो. या मातीच्या परंपरेचा, गतवैभवाचा, समृद्धीचा, अभिजात संस्कृतीचा सार्थ अभिमान चेहऱ्याहून ओसंडून वाहतो. छाती फुलून येते आणि गोदामाईच्या कुशीत खुललेलं हे मन गाऊ लागतं.
अजिंठ्याच्या चित्रलिपीचा अजिंठ्याच्या चित्रलिपीचा जगा वाटतो हेवा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि अजिंठ्याच्या चित्रलिपीचा जगा वाटतो हेवा कैलासाची लेणी आमच्या मर्मबंदीचा ठेवा मराठवाडी मानध्वजाही मराठवाडी मानध्वजाही अखंड फडकत ठेवू या मातीच्या पुण्याई तिळा कपाळी लावू या मातीच्या पुण्याई तिळा कपाळी लावू सुवरवाहे गोदामाई सुवरवाहे गोदामाई गोवर गाणे गाऊ या मातीच्या पुण्याई तिळा कपाळी लावू या मातीच्या पुण्याई तिळा कपाळी लावू या मातीच्या पुण्याई तिळा कपाळी लावू शारदा संगीत विद्यालयाच्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद. अत्यंत सुरेख असं गीत आपण सादर केलं. या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू. यानंतर या संपूर्ण समारंभाची माहिती आपणाला व्हावी यासाठी प्रास्ताविक करण्यासाठी मी बालाजी इबिद्दार यांना विनंती करतो. या समितीचे निमंत्रक माननीय बालाजी इबिद्दार हे आता प्रास्ताविक करतील. गुरुवर्य लक्ष्मीकांत तांबोळी सरांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वजण, एवढा देखणा आणि सुंदर सोहळा पाहण्यासाठी सरांवर प्रेम करणारे असंख्य अशा सर्व रसिकांना मी विनम्र अभिवादन करतो. सरांचा विद्यार्थी म्हणून आम्ही 4-5 जण एकत्र येऊन असा विचार केला की सरांचा एक सत्कार सोहळा नांदेडमध्ये व्हावा आणि त्या कल्पनेला असं मूर्त स्वरूप आलं. बघता बघता आम्ही विद्यार्थी म्हणून जो काही सोहळा करणार होतो त्यामध्ये इथली साहित्यिक मंडळी आदरणीय जगदीश कदम सरांच्या माध्यमातून मग विद्यार्थी व्यापारी सर्व स्तरातले लोक या ठिकाणी आमच्या समितीमध्ये येऊन जुळले आणि बघता बघता एक देखणं स्वरूप या कार्यक्रमाला आलेलं आहे. मित्रहो, खरं म्हणलं तर समितीच्या माध्यमातून आम्ही खूप कमी पडलोत की सरांचे असंख्य एवढे चाहते होते आहेत की त्यांच्यापर्यंत आम्हाला जाता आलं नाही. प्रत्येकाची इच्छा होती की या सत्कार सोहळ्यामध्ये आपलाही काहीतरी हातभार हवा, आपणही त्याच्यात सामील व्हावं, परंतु आम्ही कमी पडलोत. त्या सर्वांची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की ज्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. आज खरं बघितलं तर सरांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. सावजी साहेब असतील की जे ठाण्याचे अभिजित तुपदाळे असतील, लातूरचे कुंभार सर असतील, हे सर्वजण आम्हाला स्वतः फोन होऊन सांगत होते की खूप छान कार्यक्रम घेतलात, आम्ही तुमच्या सोबत आहोत. सरांचा एवढा मोठा सोहळा होताना माझं मन भरून येतं. आम्ही सर्वजण विद्यार्थी म्हणून सरांच्या घरात वावरलोत. आमच्या सर जेवढं आम्हाला शिकवण्यातून सर आहेत तेवढंच आमच्या जीवनामध्ये त्यांचं फार मोठं भाग राहिलेला आहे. आमच्या सुखदुःखामध्ये सर राहिलेले आहेत. सरांचं मी किती कौतुक करावं. तांबोळी सर म्हणजे असं मोठं व्यक्तिमत्व की सरांनी विद्यार्थी म्हणून डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सरांचा जसा गौरवपूर्ण उल्लेख करतात तसं लौकिक अर्थानं सामान्य असलेल्या माझ्यासारख्या इबिद्दारचा सुद्धा तेवढ्याच गौरवानं ते विद्यार्थी म्हणून उल्लेख करतात. यातच सरांचं मोठेपण आलं आणि म्हणूनच या मोठा सोहळा आज या ठिकाणी मी प्रास्ताविक करावं असं काही नाही, परंतु काहीतरी समितीचा निमंत्रक म्हणून मला बोलण्याची सर्वांनी सूचना केली, त्यामुळे आपल्यासमोर आहे. काही चुकलं माकलं तर क्षमा करावी. धन्यवाद. या अमृत महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष माननीय श्री मारुती वाडेकर हे स्वागतपर भाषण करते.
गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः असे तुम्हा आमचे गुरुवर्य कविवर्य कथाकार कादंबरीकार समीक्षक प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी सर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ज्येष्ठ पत्रकार दैनिक दिव्य मराठीचे संपादक माननीय कुमार केतकर सर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी सरांचे विद्यार्थी माजी विद्यार्थी डॉक्टर नागनाथ कोट्टापल्ले सर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर पंडित विद्यासागरजी, या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड नगरीचे महानगरपालिकेचे उपमहापौर माननीय आनंद चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी सर अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सर, या अमृत महोत्सव समितीचे सल्लागार तथा पत्रकार आमचे मित्र केशव वंशे पाटील, प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी सराचे दुसरे माजी विद्यार्थी आमच्या देगलूरचे प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील सर, या उत्सव समितीचे कार्याध्यक्ष, उत्सव समितीचे निमंत्रक माननीय बालाजीराव इबितार, मला सर्वांची नावं घेणं हेच माझं काम आहे. मी स्वागताध्यक्ष आहे म्हणून सर्वांचं नाव घेऊन या सर्वांचं व्यासपीठावर उपस्थित आमचे माननीय डॉक्टर कोत्तापल्ले सरांनी ज्यांचं नाव सुचवलं यावर्षी माननीय प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी सरांच्या इच्छेनुसार मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये मराठवाड्याच्या भूमीत कालिदासाच्या समकालीन कवी होऊन गेले, पण त्यांचं आजच्या काळात आपण नाव घेत नाही, त्यांची एक आठवण राहून जावी म्हणून सरांनी कवी भवभूती पुरस्कार जाहीर करायला सांगितलं. कोत्तापल्ले सरांनी नाव सांगितलं, ते तसे उपस्थित असलेले कवी माननीय मंगेश काळेजी, व्यासपीठावर उपस्थित अमृत महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेले व्यासपीठावर बसलेल्या एका पाहुण्यापेक्षा वक्त्यापेक्षाही प्रतिभावंत माणसं समोर बसलीत, ती सर्व डोईफोडे साहेब असतील, कल्याणकर सर असतील, इतर सर्वच मंडळी जी व्यासपीठावर औचित्याचा भाग म्हणून आपण सर्वांना सामावून घेऊ शकत नाही म्हणून समोर बसली, सर्वच उपस्थित असलेली नांदेड शहरातील विचारवंत, प्रज्ञावंत, लेखक, कवी, साहित्यिक आणि प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी सरावर प्रेम करणारी सर्व बंधू आणि भगिनींनो, सरांच्या विषयी मी एक राजकारणातल्या शेवटच्या पळीतला छोटासा कार्यकर्ता आहे आणि सरांचा जसा आज गौरव होतोय तसं मी स्वतः माझा गौरव समजतो की एका छोट्याशा कार्यकर्त्याला सरांच्या अमृत महोत्सवाचं समितीचं स्वागत अध्यक्षपद होण्याचा बहुमान मिळतो, हे मी माझं स्वतःचा मान समजतो. आणि या सर्वांच्या समोर आपल्या समोर मी सरांच्या विषयी जास्त काही मी बोलू शकेन की नाही ही साशंकता आहे. आम्हाला राजकीय सभेतून बोलता येतं, तरी सुद्धा आपल्या एक छोटासा कार्यकर्ता जे काही मी दोन शब्द बोलेल, जर चुकलं तर क्षमा करून ऐकून घ्यावं असं विनंती करतो. माननीय प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी सर, मी देगलूरचा विद्यार्थी, देगलूरला शिकत असताना 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेत असताना रोज
आमच्या गावात, आमच्या गल्लीत महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला एक कवी, आमच्या पुस्तकात 7वीच्या कविता असलेले कवी आमच्या गावात, आमच्या घरी राहतात, हे आम्हाला अतिशय आपुलकीनं आणि अभिमानानं आम्ही रोज पाहत होतो आणि ते पाहत पाहत मोठे झालो. सरांचा गौरव करण्याचा मानस आम्ही सर्व सरांची जी माजी विद्यार्थी म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सरांच्या सहवासात गेलेली काही मंडळींनी आपला मनोदय व्यक्त केला. जगदीश कदम सरासारख्या सरावर प्रेम करणाऱ्या साहित्य क्षेत्रातील मंडळींनी आम्हाला सहकार्य केलं. गोंसे पाटील, संजूभाऊ कुलकर्णी सारख्यांनी या नांदेड शहरातली प्रसिद्ध पत्रकार यांनी सहकार्य केलं. म्हणून हा एक दैदिप्यमान असा सरांचा गौरव समारंभ आपण करू शकलो. आपण सरांचा अमृत महोत्सव साजरा करत असताना नेमकी अशी एक आमची स्वागताध्यक्ष या नात्याने एक आमची भावना आहे. या देशाला बंकिमचंद्र चटर्जींनी या देशाला वंदे मातरम दिलं. रवींद्रनाथ टागोरांनी या देशाला राष्ट्रगीत दिलं. कोलटकरांनी या महाराष्ट्राला महाराष्ट्र गीत दिलं आणि तांबोळी सरांनी या मराठवाड्याला मराठवाडा गीत दिलं. या पृथ्वी तलावर जीवसृष्टी असेपर्यंत, सूर्यचंद्र नांदेपर्यंत जसं जनगण मन राष्ट्रगीत राहणार आहे, जसं वंदे मातरम राहणार आहे, कोलटकरांचं महाराष्ट्र गीत राहणार आहे, तसंच तांबोळी सराचं मराठवाडा गीत तुमच्या आमच्या मनामध्ये कायम राहणार आहे. म्हणून सरांचा गौरव करण्याची आमची इच्छा झाली. आम्ही देगलूरचे, मी वारंवार देगलूर नाव घेत असल्यामुळं अवघड वाटेल, पण आम्ही देगलूरचे. आमच्या इथं सांगायसारखं काय आहे? देगलूरनी महाराष्ट्राने बघावं असं देगलूरकडे काय आहे? देगलूरकडे कैलासवासी धुण्णा महाराज महाराष्ट्राने पाहिलेले वारकरी संप्रदायातले एक संत देगलूरनी दिले. रफाई दर्गा मुस्लिम साहित्यातील एक ज्येष्ठ रफाई दर्गाच्या निमित्तानं देगलूर मध्ये प्रसिद्ध आहे. हेमाडपंथी मंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर, हॉटेलचं देगलूरचं महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आजच्या अलीकडच्या काळात धुण्णा महाराजाचा वारसा चालवणारे चंद्रशेखर महाराज देगलूरकर हे महाराष्ट्राला परिचित असलेलं देगलूरचं नाव घेण्यासारखी माणसं आहेत. यांच्या सोबत प्रामुख्यानं जर नाव घ्यावं लागल आम्हा देगलूरवासियांना स्वाभिमानाने प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी सर, देगलूरच्या एका कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्रच्या सीमेवर असलेल्या देगलूर सारख्या भागात औरंगाबादमध्ये असलेली शिक्षकाची नोकरी एका मोठ्या शहरात असली सोडून 1961च्या काळामध्ये देगलूर कॉलेजमध्ये, देगलूर महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. नुसतं मराठीचं शिक्षण करत न देतात असे अनेक विद्यार्थी जे सहवासात आले त्यांना मराठी विषयी, मराठी भाषेची त्यांनी सेवा करण्याचा तिथून प्रयत्न केला. देगलूरचं तुम्ही आम्ही सर्व जाणतो. देगलूर आमची भाषा कन्नड मिश्रित मराठी, तेलुगू मिश्रित मराठी, हैदराबादी हिंदी मिश्रित मराठी. कर्नाटक 11 किलोमीटर, आंध्र 1.5 किलोमीटर, त्या ठिकाणी वसलेलं देगलूर शहर, अशा प्रकारची भाषा, हे एक वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं, देगलूर शहरात आपण यावं, एक 4 दिवस, 2 दिवस, 1 दिवस राहावं. आमच्या देगलूर शहरामध्ये महाराष्ट्रात, देशात जी जात सापडणार नाही ती जात, अशी विविध जातीची माणसं, छोट्या छोट्या जातीचा समुदाय असा आमच्या देगलूर शहरात आहे. जे भाषेची संस्कृती अशी आहे आणि बाकीचे संस्कार त्यांचे जे जात याच्याप्रमाणे असे आहे. तशा वातावरणामध्ये तांबोळी सरांनी आमच्या देगलूरकरांची मराठी प्रकल्प करण्यासाठी आणि महाराष्ट्राला तिथून देगलूर आणि तांबोळी सरांच्या निमित्तानं आमचं भाग्य महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक तांबोळी सरांच्या माध्यमातून आमच्या इथं आली आणि आम्हाला त्या सर्व लोकांच्या सहवासामध्ये जाण्याचा लाभ मिळाला. मी सरांनी जास्त काही बोलणार नाही, पण मोह आवरत नाही म्हणून सरांनी 21 तारखेला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एक कविता लिहिली. त्याच्या 4 वळी मी आपल्यासमोर म्हणून दाखवतो आणि माझं मनोगत संपितो. कवीला वय असलं तरी
कवितेला वय नसतं. कवीला वय असलं तरी कवितेला वय नसतं. कविता नवी आणि जुनी, कविता नवी आणि जुनी असं काही नसतं. कविता नवी आणि जुनी असं काही नसतं. कविता असो लहान, कविता असो महान. कविता असो लहान, कविता असो महान. कवितेसाठी आयुष्यात ठेवावे लागते गहाण. कवितेसाठी आयुष्यात ठेवावे लागते गहाण. जगणं मरणं यातही, जगणं मरणं यातली कविता एक वाट असते. जगणं मरणं यातली कविता एक वाट असते. किलबिलणाऱ्या शब्दाची नित्य नवी पाठ असते, नित्य नवी पाठ असते. दुसरं सराचं महात्म्य सांगताना ज्ञानेश्वरांनी त्या काळामध्ये आपल्याला पसायदान दिलं. पसायदानातून ज्ञानेश्वरांनी दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वये स्वधर्म पाहो, जोंजे वाचिल तोते लाहो प्राणी जात. या सृष्टी निर्मात्याला, परमेश्वराला, या सृष्टीवर राहणाऱ्या माणसासाठी सुख समृद्धी त्यांच्या आयुष्यात नांदो असं ज्ञानेश्वरांनी त्या काळी मागितलं. त्याच धर्तीवर सरांची दयाळा एवढे द्यावे ही जी कविता आहे, सरांनी सुद्धा त्या कवितेतून दयाळा एवढे द्यावे, फुलाचे रंग न जावे, उडाया पाखरासाठी जरा आभाळ ठेवावे. दयाळा एवढे द्यावे, फुलाचे रंग न जावे, उडाया पाखरासाठी जरा आभाळ ठेवावे. घराला उंबरा राहो, घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल, कुण्याही माय पदराशी खेळते राहू दे मुलं. घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल, कुण्याही माय पदराशी खेळते राहू दे मुलं. फुलाचा भार न व्हावा, फुलाचा भार न व्हावा कधी कोणत्या देठा, चालत्या पावलासाठी असू दे मोकळ्या वाटा, चालत्या पावलासाठी असू द्या मोकळ्या वाटा. अशा पद्धतीनं सरांनी आपल्या साहित्यातून मराठी रसिकाची, मराठी जनतेची, महाराष्ट्राची आणि आमच्या देगलूर आणि नांदेड वासियाची मान ताट राहण्याचं काम त्यांच्या आयुष्यात केलं. आणि आम्हाला मराठी म्हणजे काय हे न कळणाऱ्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेत किमान कविता वाचण्या इतपत तरी आम्हाला आणि समजण्या इतपत सरांनी आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे करून दिलं. त्याबद्दल मी सर्वांचं स्वागताध्यक्ष या नात्यानं आपण एवढ्या मोठ्या संख्येने इबिदार सरांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही सरांच्या ज्या पद्धतीचं 75 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या लोकांशी संपर्क झाला, ज्यांच्या सहवासात ते आले किंवा त्यांच्या सहवासात आले, आम्ही त्यांच्यावर पोहोचू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि या अमृत महोत्सव समितीच्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित झालात त्याबद्दल आपलं सर्वांचं आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि सरांना दीर्घायुष्य लावो, सर सचिन सारखी सेंचुरी साजरी करो एवढीच ईश्वराचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. स्वागताध्यक्ष माननीय मारुती वाडेकरजी, तुमच्या शब्दामध्ये ताकद आहे, त्यामुळे नक्कीच तुमच्या शुभेच्छाही सरांना पावतील. तुम्ही देगलूरची अनेक वैशिष्ट्ये सांगितली, तसं दुसरं एक वैशिष्ट्य आहे, देगलूरला सोनं फार प्युअर मिळतं म्हणतात. देगलूरच्या मार्केटमध्ये सोनं फार प्युअर मिळतं असं म्हणतात, त्यामुळे तेही एक वैशिष्ट्य आहेच. बोलीभाषेचा विषय काढला सर, मायबोली नावाच्या सदरामध्ये लोकरंगमध्ये काही लेख येऊन गेले महाराष्ट्रामधल्या त्या प्रादेशिक भाषेतल्या बोलींबद्दल. आपल्या देगलूरच्या सीमा भागातली बोली लिहिणारा लेखणी अजून कोणी उचलली नाही. ती जर उचलली तर महाराष्ट्राला एक वेगळी बोली अजून माहीत होईल. मग वाडेकर साहेबांनी खूप छान उल्लेख केला, मी त्यांना धन्यवाद देतो. रसिकांना मी थोडक्यात कार्यक्रमाचं स्वरूप सांगतो. आता यानंतर 3 व्यक्तींची अगदी छोटी छोटी मनोगतपर भाषणं होतील. त्यानंतर सरांचा मुख्य सत्कार समारंभ होईल. त्यानंतर सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि जो पुरस्कार आता घोषित केला, ज्याची चर्चा झाली, त्या पुरस्काराचं वितरण होईल आणि सन्माननीय पाहुण्यांची भाषणं होतील आणि हा समारंभ संपेल. तत्पूर्वी आभाराच्या आधी आपल्याला ज्यांना ज्यांना व्यक्तिगत सत्कार करावायचे आहेत सरांना, त्या सर्वांच्या वतीनं सत्कार केले जातील आणि नंतर हा समारंभ संपेल. आणि आता जे या कवितेचा उल्लेख केला, दयाळा एवढे द्यावे, त्या कवितेने हा समारंभ संपेल. यानंतर मी या आपल्या महानगरीचे उपमहापौर माननीय श्री आनंद चव्हाण यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. गुरुवर्य प्राध्यापक लक्ष्मीकांतरावजी तांबोळी सर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जमलेले आणि मुद्दामहून आलेले कुमारजी केतकर, आदरणीय कोत्तापल्ले सर, आपले कुलगुरू पंडित विद्यासागरजी, मातृतुल्य आमच्या सौभाग्यवती तांबोळीताई,
जगदीश कदम सर, मारुतराव वाडेकर आणि मारुतरावनी सांगितल्याप्रमाणे समोर वाडीकर सर, डोईपुडे सर, कल्याणकर सर आणि आपण सर्वजण तांबोळी सरांवर आणि तांबोळी सरांच्या साहित्यावर प्रेम करणारी सर्व साहित्यिक, कवी, रसिक सर्वजण. सर्वप्रथम आयोजकांचे मी स्वागत करतो आणि आभार मानतो त्यांचे की अगदी नांदेडला आजपासून सरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वेळेचं खूप मोठं बंधन पाळून दिलं आणि आपण सर्वजण पाळलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं पण अभिनंदन करतो. आणि नांदेडची ओळख पण आजपासून अगदी वेळेवर कार्यक्रम सुरू व्हावी अशी इच्छा व्यक्त करतो. आणि सर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी सरांचा वाढदिवस होता त्या दिवशी मी सरांच्या घरी गेलो तर फक्त 4-5 त्यांचे विद्यार्थी जे आपण कार्यक्रम साजरा करू असं म्हणत होते. नाहीतर अमृत महोत्सव राजकीय व्यक्तीचे किंवा आमचे कसे साजरे करतात हे आपल्याला अगदी जवळून माहीत आहे. पण हा कार्यक्रम अगदी विद्यार्थ्यांनी जमून कमी वेळात जमवलेला आणि सर्वांनी त्यांनी साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि सरांची हातून नांदेडकरांची सेवा अशीच घडो, त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय उपमहापौर साहेब. यानंतर या अमृत महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील, आता वाडेकरांनी जसा उल्लेख केला खूप गौरवानं, ते एक प्रसिद्ध लेखक आपलं मनोगत व्यक्त करतील 2 मिनिटात. माननीय गुरुवर्य लक्ष्मीकांत तांबोळी सर, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू पंडित विद्यासागरजी, गुरुवर्य डॉक्टर नागनाथ कोत्तापल्लेजी, कुमार केतकरजी, जगदीश कदम, बालाजी बिद्दार, केशव पाटील, समोर बसलेले सर्व सन्माननीय मित्र. आज लक्ष्मीकांत तांबोळी यांचा अमृत महोत्सव. सुदैवानं माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीकांत तांबोळी नावाचा एक साहित्यिक वटवृक्ष मिळाला आणि माझीसारखी चिल्लीपिल्ली असणारी पोरं, मुलं, विद्यार्थी त्या झाडावर साहित्याची घरटी बांधू लागली. सरांबद्दल काय बोलावं. एक सामान्य कुटुंबातला शेतकरी घराण्यातला, जिथं अक्षर म्हणजे काळा अक्षर म्हैस बरोबर अशी अवस्था, तिप्पन, वकर, जुपन, आऊत हेच माहीत, ज्याच्या घराण्यामध्ये अंगठ्याची परंपरा थोडंफार आम्ही शिकलेलो. वडिलांची इच्छा, तलाट्यानं दिलेला 7/12 आणि आडत्यानं दिलेला उतारा इतकं आपल्या पोराला वाचता यायला पाहिजे एवढी सार्थ अपेक्षा. अशा वातावरणातून आलेला 8वीला असताना सरांची सैनिकी रक्त नावाची कथा वाचली आणि मला वाटलं की पुस्तकामध्ये जी माणसं बोलतात, ज्या कथा येतात त्या कथा आपण वाचाव्यात आणि वाचायला लागलो. पाहता पाहता महाविद्यालयामध्ये प्रवेश केला आणि सरांच्या अमोघ वाणीनं सरांचा विद्यार्थी म्हणून त्यांच्या जवळ गेलो. कथा, कविता, कादंबरी, चरित्र, नाटक, आत्मचरित्र, विविध वाङ्मय प्रकार सरांनी आम्हाला शिकवले. एखाद्या माऊलीनं जन्म दिलेल्या बाळाला ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये अंगावरचं दूध, कधी पेज, कधी खाऊ, कधी भाकर, कधी पोळी खाऊ घालून मोठं करते, त्या पद्धतीनं सरांनी एक वाङ्मयीन गुणवत्ता आमच्या मनामध्ये भरवली, रुजवली आणि आम्ही BA झालो. सरांनी मात्र प्रेम देऊन आम्हाला मोठं केलं. काय वाचावं, काय वाचू नये, काय लिहावं, काय लिहू नये, कथा कशाला म्हणतात, कविता कशाला म्हणतात, कादंबरी कशाला म्हणतात, हे सरांनी आम्हाला आईच्या मायेनं शिकवलं आणि आम्हाला दृष्टी दिली. आणि पुढचा प्रवास सुरू झाला.
तो विद्यापीठाचा मुळामध्येच मी मुका असणारा, परंतु गुरुवर्य नागनाथ कोत्तापल्लींजी यांच्यामुळे मुका असणाऱ्याला मला बोलता आलं. बोलायसारखं खूप आहे, वक्तेही खूप आहेत, सरांचं भाषण महत्त्वाचं आहे. तेव्हा मी परमेश्वराकडे एकच मागणार आहे, हे परमेश्वरा, माझी विनंती आहे सरांना दीर्घायुष्य दे आणि काही दिवसामध्ये एक विद्यार्थी म्हणून नागनाथ कोत्तापल्लींजींचा अमृत महोत्सव साजरा करावा आणि त्या अमृत महोत्सवाचं अध्यक्षपद तांबोळी सरांनी स्वीकारावं, हे परमेश्वराकडं मागणं मागतो आणि माझं वाढत जाणारं भाषण इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा, मागणी असावी तर अशी. धन्यवाद तुम्हालाही. त्यानंतर आता या गौरवपर भाषणामध्ये शेवटचं भाषण होईल. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश कदम सर. ज्याप्रमाणे तांबोळी सरांनी आयुष्यात कधीच तडजोड केली नाही दर्जेदारपणाबद्दल आणि गुणवत्तेबद्दल, तशीच भूमिका जगदीश कदम सरांनी या संपूर्ण समारंभाच्या आयोजनाबद्दल ठेवली. त्यांनीही कुठंच तडजोड स्वीकारली नाही. थोडक्यात त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर जगदीश कदम. सन्माननीय व्यासपीठ आणि नांदेडची श्रीमंत रसिकता, मागे जागा नाही, वरसुद्धा जागा नाही, पाऊल ठेवायला जागा नाही. आम्ही ठरवलं होतं की 6 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला पाहिजे आणि बरोबर 6 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. मित्रहो, आमच्या संयोजन समितीचं एक वैशिष्ट्य आपल्याला मी सांगतो की समोर बसलेली ही जी 4 मुलं आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत आणि ह्या चौघांच्याही घरी त्यांचे आईवडील शिक्षण घेतलेले नाहीत, निरक्षर आहेत. माझ्या सकट नागनाथ पाटील, मारुती वाडेकर, बालाजी इबिद्दार. मित्र हो, तसा मी तांबोळी सरांचा थेट विद्यार्थी नाही, वर्गातला विद्यार्थी नाही, परंतु तांबोळी सरांनी माझ्यावर वर्गातल्या विद्यार्थ्यासारखंच प्रेम केलं. मला आठवतं, थेट 30-35 वर्षांपूर्वी आम्ही कलामंदिरमध्ये एक साहित्य संमेलन घेतलेलं होतं. कुरुंदकर गुरुजी त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि तांबोळी सर कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. कवी संमेलनाचे अध्यक्ष असताना कदाचित तांबोळी सरांना आठवतही नसेल, असेलही कदाचित, तांबोळी सरांनी कवितेच्या संदर्भाचे चिंतन मांडलेलं होतं. ते चिंतन आजही ताजं आणि टवटवीत आहे. तांबोळी सर म्हणाले होते की कविता असते कशी? कविता ही भिजलेल्या चिमणीसारखी असते. चिमणी जेव्हा भिजलेली असते आणि घरामध्ये आडोसा घेते, पंख कोरडे झाल्यानंतर क्षणभर सुद्धा ती घरात थांबत नाही. अशा प्रकारची अनिवार्यता कविता मागत असते. मित्र हो, कवितेच्या कुठल्याही शास्त्रामध्ये अशा प्रकारची व्याख्या मी अद्याप वाचलेली नाही. आणि त्यामुळे वाडीकर सरांनी कवितेला जीव कसा लावावा हे जसं मला शिकवलं, तसंच तांबोळी सरांनी कवितेच्या जवळ कसं जावं हे मला शिकवलेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट तांबोळी सरांनी मला शिकवलेली आहे की कविता लिहिण्यासाठी 10 बोटांची गरज नसते, 2च बोटं लागतात, परंतु ती 2 बोटं सुरक्षित असली पाहिजेत हे सरांनी सांगितलं. आणि ती सुरक्षित बोटं राखण्याचा एक प्रयत्न आम्ही या निमित्तानं केलेला आहे की 6 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला पाहिजे, ह्याची आम्ही काळजी घेतली. मित्र हो, तांबोळी सरांनी विविध वाङ्मय प्रकारात लेखन केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. कवितेवर त्यांचं विशेष प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही त्यांच्या जेव्हा घरी गेलो होतो तेव्हा तांबोळी सर म्हणाले, तुम्ही एक गोष्ट कराल का? भवभूतीच्या नावानं जर तुम्ही पुरस्कार दिला तर मला आनंद वाटेल. आमच्यासमोर प्रश्न होता, हाताशी फारशी वेळेची उपलब्धी नसल्या कारणानं, आणि आता समोर विश्वास वसेकर बसलेले आहेत, मुद्दाम पुण्याहून आलेले. कवितेची निवड करणं ही गोष्ट सोपी नव्हती. तेव्हा आम्ही तांबोळी सरांचे विद्यार्थी कोत्तापल्ले सर ह्यांना आम्ही विनंती केली की मराठीतील एका उत्तम कवीची निवड आपण करावी आणि ती आम्हाला कळवावी. त्यांनी आम्हाला मंगेश नारायणराव काळे, खेळ नावाच्या वाङ्मय नियतकालिकाचे संपादक, ज्यांच्या नावावर 4 कविता संग्रह आहेत आणि महानगरीय जाणीवांचं काव्यलेखन ज्यांनी केलेलं आहे, अशा कवीची निवड केली.
त्या कवीचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. रोख रुपये 5,000 स्मृतिचिन्ह शॉल असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे. आमचा प्रयत्न राहील आमच्या समितीचा की ह्या पुरस्काराचं सातत्य टिकलं पाहिजे, परंतु अडचणी खूप आहेत. त्यासाठी कायम स्वरूपाचा निधी जर आम्हाला उभारता आला तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि सुरुवातीला बालाजीरावांनी सांगितलं की आम्ही जेव्हा ही समिती गठीत केली तेव्हा आम्हाला अनेकांनी ह्या समितीमध्ये सहभागी व्हायचं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली. आम्ही सर्वांना सहभागी करून घेऊ शकलो नाही, ही आमची मर्यादा आहे. या वर्षभरात आम्ही ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत की तांबोळी सरांच्या समग्र साहित्यावर एक चर्चासत्र आम्हाला घ्यायचं, आम्ही घेणार आहोत. एक कवी संमेलन घेणार आहोत आणि त्याबरोबरच दीर्घकाळ तांबोळी सरांनी ज्या गावामध्ये वास्तव्य केलेलं आहे त्या देगलूरमध्ये जिल्हास्तरीय साहित्य संमेलन साधारणतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात आम्ही घेणार आहोत. तशा प्रकारचा आमचा मानस आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही तो प्रयत्न नक्कीच यशस्वी करू अशा प्रकारचं अभिवचन मी आपल्याला देतो. आणि आमच्या समितीच्या वतीनं तांबोळी सरांना निरामय आरोग्य लाभावं असं आपणा सर्वांच्या वतीनं मी अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद कदम सर. यानंतर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जो मुख्य गौरव होणार आहे तत्पूर्वी या गौरव समारंभामध्ये जे मानपत्र या सर्व समितीच्या वतीनं सरांना दिलं जाणार आहे त्या मानपत्राचं वाचन होईल. मी प्राध्यापक दीपक कासाळीकर यांना विनंती करतो की आपण मानपत्राचं वाचन करावं. प्राध्यापक दीपक कासाळीकर. मित्र हो, ह्या मानपत्राचं जे शब्दांकन आहे किंवा हे मानपत्र ज्यांनी तयार केलेलं आहे ते आहेत व्यंकटेश चौधरी, ज्यांच्याकडे ही सूत्र आहेत, त्यांनी हे तयार केलेलं आहे. नमस्कार. खरं म्हणजे मानपत्र वाचताना मानपत्रच वाचावं, पण एक गोष्टीचा मोह मला होतो तेवढं सांगून मी मानपत्राचं वाचन करतो. कवितेबद्दल आता खूप सांगितलं, सरांच्या कवितेबद्दल खूप बोललं. कविता कशी शिकवावी याचा वस्तुपाठ म्हणजे लक्ष्मीकांत तांबोळी असं वाल कुलकर्णींनी एका चर्चासत्रात म्हटलं. त्याची आठवण मला आत्ता झाली आणि तो अनुभव सतत 6 वर्ष मी सरांचा घेतलेला आहे. कविता कशी शिकवावी. मानपत्र. लक्ष्मीकांत तांबोळी अमृत महोत्सव. कविवर्य प्राध्यापक लक्ष्मीकांत तांबोळी महोदय, कैक वर्षापासून आपल्या संजीव शब्दांनी मराठी माणसांच्या मनाचं आणि विचारांचं भरणपोषण केल्याची साक्ष आज महाराष्ट्रभर उजळ झाली आहे. महाराष्ट्राच्या नकाशात आग्नेय टोकावर तेलंगण कानडियांच्या सीमेवरील देगलूरसारख्या मोठ्या खेड्यात वास्तवात राहून आपण केलेली शब्दसाधना मराठी मुलखाफल्याड पोचली आहे. राज्यातल्या हरेक शाळांमधून शौर्याचा संस्कार करणारी तुमच्या सैनिकी रक्ताची कहाणी कोवळ्या वयात काळजात गोंदवलेली पिढी आज प्रगल्भ प्रशस्त झाली आहे. आणि मेंदूला वळण लागायच्या काळात दूर गेलेल्या घराची अस्वस्थ आणि आत्मचिंतन करायला लावणारी शिकवण प्रस्थापित होऊन सुखनैव झाली आहे. आपले शब्द म्हणजे जिवंत प्रत्ययाची साक्ष. कागदावर उतरलेले काव्य ललित गद्य असो की निरूपण व्याख्यानातला कर्णप्रसन्न श्रवणानंद असो, वाचक श्रोत्यांच्या चित्ताची प्रसन्नता आणि अंतःकरणाच्या सांधिकोपर्यंत निशंक समाधान हे निश्चित ठरलेलं. आपल्या दयाळा एवढे द्यावे या विश्वात्मक पसायदानागत आपल्या आयुष्याचा प्रवास जिथं कुठं म्हणून उगवण्याची शक्यता दिसली, रुजण्याची क्षमता भासली, तिथं हे दान निरलस पडत राहिलं आणि आसपास दूर दूर उभी राहिली आपल्या ताकदीची बेट. वर्गातला आणि वर्गाबाहेरचा असा भेदाभेद अमंगळ मानला तुम्ही सदैव, म्हणून तुम्ही निर्मिलेल्या मांदियाळीत गर्दी जरी कमी असली तरी जी आहे ती वावन कशी दर्दीच आहे हेही तेवढेच खरे. नाना, खरे तर कुटुंबातलं आपलं हे संबोधन, मात्र पोटच्या लेकरा इतकीच आम्हा गणगोतांवर आपण शब्दांची निर्मळ माया केलीत. 75तही हे ममत्व विरल झाले नाही, तर ही आपुलकीची साय अधिक घट्ट झाली आहे. आपले हे शब्दधन असेच समृद्ध राहावे यासाठी दयाळाकडे आपल्या निरामय आयुष्याच्या प्रार्थनेसह आम्ही विनम्र अभिवादन करून हे मानपत्र आपणास अर्पण करीत आहोत.
लक्ष्मीकांत तांबोळी अमृत महोत्सव समिती नांदेड, रविवार दिनांक 1 डिसेंबर 2013. धन्यवाद. धन्यवाद कासाळेकर सर. यानंतर सरांचा गौरव इथं होईल. मी ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथं आपणाला आपल्या सर्वांच्या साक्षीने करावायचा आहे, माननीय कुमार केतकर सर यांना विनंती करतो की आपण सरांचा सपत्नीक सत्कार करावा. सोबत प्राध्यापक डॉक्टर कल्पना राम जाधव आणि सौभाग्यवती बासवडेकर यांनीही या सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा. यावेळी या अमृत महोत्सव समितीचे पदाधिकारी डॉक्टर विजय बंडेवार आणि सर्व मान्यवर एक विशेष हार सरांना अर्पण करणार आहेत, पुष्पहार. डॉक्टर विजय बंडेवारांचा सांस्कृतिक कार्यक्रमातला पुष्पहार म्हणजे आपल्या साऱ्यांच्या परिचयाचा झाला आहे. आता ती एक नांदेडची आणखी एक वेगळी ओळख झाली आहे. महाराष्ट्राच्या विचाराची दिशा ठरवणारे, महाराष्ट्राची विचारांची दिशा निर्माण करणारे व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राच्या शब्द प्रतिभेचा आविष्कार करणारा दुसरं एक महान व्यक्तिमत्व, एका विचाराच्या वतीने एका आविष्करणाचा सन्मान इथं आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतो आहे. काही काळ फोटोग्राफर्समध्ये आपल्या राहतील, कारण बाहेर काही रसिक श्रोते हा समारंभ लाईव्ह बघतायत. फोकरणे बंधू आणि त्यांचे सर्व तंत्रज्ञ हे सर्व आपल्या सोयीसाठी त्यांनी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. शाल, भव्य पुष्पहार, स्मृती सन्मान चिन्ह आणि मानपत्र सरांचे सर्व कुटुंबीय इथं या व्यासपीठावर उपस्थित. फक्त रवी इकडे तिकडे कुठेतरी व्यवस्थेमध्ये आहे, कारण सर्वांची काळजी आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये एखाद्या वाङ्मयीन, साहित्यिक आणि जिव्हाळा असलेल्या अशा या उपक्रमाला अगदी ठीक वेळेवर कुसुम सभागृह इतकं भरगच्च भरलेलं आपण पहिल्यांदा अनुभवत असाल. गॅलरीतही बसायला जागा नाही, दारांमध्येही नाही आणि बाहेरही तितकीच गर्दी आहे. आपण सर्वजण सरांच्या टाळ्या वाजवून कौतुक करूया, त्यांना भरभरून शुभेच्छा देऊ. जे स्वागत फुलांनी, शालीनी, आपल्या सर्वांच्या आनंदाने आणि टाळ्यांनी व्यक्त होतंय, तितकंच स्वागत, तितक्याच शुभेच्छा बासरीच्या मंजूळ सुरांनी आपले ऐनोद्दीन देत आहेत. आपण मगापासून या बासरीच्या पार्श्वभूमीवरचे स्वर ऐकत असाल. हा कलावंत इथं बाजूला बसलाय, तो आपल्याला दिसतही नाही आहे, पण त्याच्या बोटांची थिरकट आणि ती सुरावट आपल्या कानांवरती येते आहे. अर्थ अत्यंत सुंदर अशी पुरवणी काढली आहे. प्रफुल्ल कुलकर्णींनी त्याचं खूप छान संयोजन केलंय. डॉक्टर वृषाली किनाळकरांचा एक लेख आणि त्यामध्ये सरांचे खऱ्या अर्थानं वारस, त्यांच्या साहित्याचे वारस आपले रवी तांबोळी यांचाही एक अत्यंत चांगला असा कौटुंबिक असा लेख आहे. ज्या ज्या मान्यवरांनी आपल्यासमोर इथं मनोगत व्यक्त केली त्या सर्वांचा आशय त्या लेखामध्ये दडलेला आहे. आपण साऱ्यांनी ही वाचावी अशी विशेष पुरवणी आजची आहे, जे राम शेवडेकरांनी मुद्दाम म्हणून आपल्या सर्वांसाठी आज प्रकाशित केली आहे. सरांच्या सौभाग्यवती, आदरणीय सौभाग्यवती मालतीताई तांबोळी यांचंही स्वागत प्राध्यापक डॉक्टर कल्पना राम जाधव आणि सौभाग्यवती बासवाडेकर या करतायत. सरांची आजवर 16 पुस्तकं प्रकाशित आहेत. कविता, ललित, समीक्षा, वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारात. आज याच मालेतलं 17वं पुस्तक इथं प्रकाशित होणार आहे. मी कुमार केतकर सरांना विनंती करतो की सरांच्या मौज प्रकाशनानं जे सिद्ध केलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करावं. जन्मझुला मौज प्रकाशनाकडं या संदर्भात जेव्हा सरांची चर्चा झाली तेव्हा मौज प्रकाशनाकडे सरांनी आजच्या कार्यक्रमाची पत्रिका दिली. मौजवाले खरं तर प्रकाशन क्षेत्रातले मातब्बर माणसं आहेत.
पण त्यांनीही